नमस्कार. आचार्य FM 90मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी दीपक जोशी, वास्तुसेवक, वास्तुशास्त्र तज्ज्ञ. वास्तुशास्त्र या विषयावरती आपण एक सिरीज, एक सेगमेंट म्हणा किंवा एक सदर आपण करणार आहोत. वास्तुशास्त्र या विषयावरतीची माहिती. वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तुशास्त्र कशा रीतीने अप्लाय केलं जातं, वास्तुशास्त्र कशा रीतीने बघितलं जातं, हा सगळा विषय आपण काही सदरमध्ये, काही सेगमेंटमध्ये बघणार आहोत. सुरुवात करण्या अगोदर आपण त्या गणेशाला वंदन करणार आहोत, ज्या 32 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पा यालाही मी वंदन करतो. याचबरोबरीने ऋषीमुनी, संत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शास्त्रावरती आपण चर्चा करणार आहोत त्या वास्तुपुरुषालाही मी वंदन करतो. या वास्तूमधील सुद्धा वास्तुपुरुषाला आणि 45 देवतांना माझं वंदन. वंदन करतो आणि आपल्या सेगमेंटला सुरुवात करतो. वास्तुशास्त्र हा एक विषय अतिशय प्राचीन शास्त्र हे गणलं जातं. या शास्त्राचा आपण जर विचार करायचा म्हटला तर अर्थातच सर्वात पहिलं येतं शिल्पशास्त्र. शिल्प म्हणजे शिल्पशास्त्रामध्ये सुद्धा काही शिल्पज्ञ होते, त्यांचं कार्य आणि असे काही शिल्प आहेत, कोणती शिल्प आहेत या विषयावरती आपण सुरुवात करणार आहोत. या शिल्पांमध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य किंवा त्यांचा उल्लेख केला जातो असं मय आणि विश्वकर्मा. मय आणि विश्वकर्मा. मय म्हणजे मयाचे दुसरे नाव आपण जर शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये त्याचा अभ्यास जर केला तर मातंग ऋषी हे मयाचे दुसरं नाव होतं. मय म्हणजे माया, भ्रम. मयाचा मयासूर असाही उल्लेख केला जातो. रावणाची लंका ही मयाने बनवली गेली असाही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. पांडवांची मयसभा ही मयाने बनवली गेली, निर्माण केली. पांडवांची मयसभा ही मयानेच निर्माण केली. मयाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे मय संहिता किंवा मयमतम या नावाने ओळखला जातो. दक्षिणेकडील मंदिराची स्थापना, रचना ही जी आद्य मयासुराच्या माध्यमातूनच केली गेलेली आहे. आजही दक्षिणेकडील काही वास्तुशास्त्रज्ञ मही संहिताचाच विचार करतात आणि त्यानुसारच घरांची रचनेचा रचना केली जाते, त्यानुसारच त्या घरांची रचना केली जाते. मयाला ही राक्षसांचा भवन निर्माता म्हणून सुद्धा गणलं जातं. आणि दुसरं आद्य शिल्पज्ञ जर आपण त्यांना मान देतो ते म्हणजे विश्वकर्मा. विश्वकर्मा अर्थातच देवांचा भवन निर्माता. जे देवांचे जी भवन निर्माण केलं आहे, देवांचे जे काही भवन निर्माण झालेले आहेत ते विश्वकर्मा यांनी केलेले आहेत असं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. भारतात अनेक ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. भारतात अनेक ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. शिल्पकाम करणारे शिल्पज्ञ किंवा कंपन्यांमध्ये काम करणारे जे काही कामगार असतात ते भारतामध्ये विविध ठिकाणी आयुधांची पूजा करणं, यंत्रांची पूजा करणं आणि विश्वकर्माच्या प्रतीकाची पूजन करून मोठा उत्सव साजरा केला जातो. तीनही लोकांतील राजगृहांचा निर्माण करणारा हा विश्वकर्मा.
विश्वकर्माने विश्वकर्मा प्रकाश, अपराजित पृच्छा आदी ग्रंथांचा निर्माण केलेला आहे. या व्यतिरिक्त अनेक ग्रंथांची निर्मिती ही ऋषीमुनींकडून झालेली आहे. यात विश्वकर्मा प्रकाश, मानसार, मैमतम, समरांगण सूत्रधार, मनुष्यालय चंद्रिका, वास्तु चिंतामणी, राजवल्लभ, बृहत्स वास्तुमाला, अग्निपुराण, भवन भास्कर असे विविध ग्रंथ आजही वाचले जातात आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून वेगवेगळे विचार, चर्चा ही आजही घडवली जाते, केली जाते. विविध ग्रंथांचा अभ्यास करताना वास्तुनिर्मिती करून वास्तूचा उत्तम पद्धतीने वास्तूला निर्माण केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तू म्हणजे वस म्हणजे वास्तू. अगदी सोप्या आपण जर पद्धतीने विचार करायचा म्हटला तर वास्तूचा हा विचार केला जातो ते निवारा. आणि निवारा म्हटल्यानंतर अर्थातच त्या वास्तूमध्ये तर अर्थातच आपण ज्या घरात बसतोय, ज्या ठिकाणी राहतो, अर्थात निवारा हा फक्त माणसांसाठीच असतो असं नाही, तर प्राणी, जनावर अशा वेगवेगळ्या सगळे भूतलावरती वास्तव्य करणाऱ्या सगळे प्राणी, मग त्यामध्ये माणूस आलाच, यांना हा निवाऱ्याची गरज ही लागतेच लागते. निवारा कशासाठी असतो तर पावसांच्या माऱ्यापासून, पाण्याच्या लोंढ्यापासून, जनावरांपासून वाचण्यासाठी म्हणा, किंवा वाऱ्याच्या सोसाट्याच्या वारा हा जो काय येतो त्याच्यापासून वाचण्यासाठी, प्रखर सूर्याचं तेज हे आपल्याला लागू नये. आचार्य